नमस्कार पब्लिक. बिग बॉस मराठी सीझन 6ची कंटेस्टंटची लिस्ट आलेली आहे. फायनल एंट्री कोणाची झाली पाहूया. पहिली दीपाली सय्यद, मराठी ॲक्टर्स आहे आणि खूप वेळ मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर दुसरं नाव आहे कॉमेडीचा बादशाह सागर कारंडे. याने या बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये एंट्री केलेली आहे. त्यानंतर तिसरं नाव आहे सचिन कोमावत, जो सिंगर आणि कंपोजर आहे आणि अहिराणी भाषेमध्ये तो स्वतः काम करतो आहे. त्यानंतर चौथं नाव आहे बोल्ड ॲक्ट्रेस सोनाली राऊत. सोनाली राऊतबद्दल थोडं जरा ओव्हरच वाटत आहे. त्यानंतर चौथं नाव आहे आयुष संजू. आयुष संजू हा बॅकग्राऊंड डान्सर होता. त्याच्यानंतर त्याने मूव्हीजमध्येही चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचं नाव आहे तन्वी कोलते. तन्वी कोलते हिने मराठी ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर इंटरेस्टिंग नाव आहे करण सोनवणे, म्हणजे आपला फोकस इंडियन. त्यानंतर मराठी तडका आणि देसी बॉय म्हणून प्रभू शेळके हा मुलगा बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये येत आहे. त्यानंतर सिंगर प्राजक्ता शुक्रे ही पण या मराठी सीझन 6मध्ये येणार आहे. त्यानंतर अनुश्री माने हिनेही बिग बॉस 6मध्ये एंट्री केलेली आहे. त्यानंतर तिच्यासोबती कोल्हापूरचा तडका घेऊन रुचिता जमादार ही पण येत आहे. रुचिता जमादार ही एक ॲथलीट आहे. त्यानंतर राकेश बापट यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्येही काम केलेलं आहे आणि मराठीमध्येही काम केलेलं आहे. त्यानंतर मराठी बॉडी बिल्डर रोशन भजनकर हाही या बिग बॉस 6मध्ये दिसत आहे. त्यानंतर आपल्या कॉन्ट्रोवर्सीने फेमस झालेली दिव्या शिंदे ही पण या बिग बॉस सीझन 6चा भाग दिसत आहे. त्याच्यानंतर राधा पाटील ही लावणी डान्सर आहे. ही पण या सीझन 6मध्ये एंट्री केलेली आहे. त्यानंतर विशाल कोटियन यानेही सीझन 6मध्ये एंट्री केली आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ओमकार राऊत यानेही बिग बॉस सीझन 6मध्ये एंट्री केली. असे मिळून एकूण 17 स्पर्धक बिग बॉस सीझन 6मध्ये दिसणार आहेत. तर पाहूया रंगत कसं होतं आहे.